कोल्हापुरातील ऐतिहासिक पन्हाळगडा शेजारी असलेल्या पावनगडावरील मदरसेचं पाडकाम जे आहे ते रात्री उशिरा सुरू करण्यात आलं आहे आणि हे काम काही प्रमाणात संपलेलं देखील असल्याची माहिती मिळते। आणि या सगळ्याच्याच पार्श्वभूमीवर आता पावनगड परिसरामध्ये संचारबंदी आदेश जो आहे तो लागू करण्यात आलेला आहे। रात्री 12 वाजेपर्यंत हा सगळा संचारबंदी आदेश आहे तो लागू असणार आहे आणि त्यामुळे आपण बघतोय पावनगडाकडे जाणारे रस्ते जे आहेत ते पूर्णतः बंद करण्यात आलेले आहेत। पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर या सगळ्या मार्गावर तैनात ठेवण्यात आलेला आहे। पाडकामासाठी जी काही वाहनं आहेत फक्त त्यांनाच त्या ठिकाणी प्रवेश दिला जातो आणि वरिष्ठ अधिकारी आहेत प्रशासनातील ते देखील त्या ठिकाणी तळ ठोकून आहेत। अगदी त्या ठिकाणी पाडकामासाठी जे कर्मचारी असतील किंवा पोलीस कर्मचारी असतील यांचे देखील फोन जे आहेत ते ताब्यात घेण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर इतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची देखील खबरदारी कुठेतरी पोलिसांकडून घेतली जाते आणि म्हणूनच संचारबंदी आदेश देखील आता या सगळ्या परिसरामध्ये लागू करण्यात आलेला आहे। रात्री 12 वाजेपर्यंत हा सगळा संचारबंदी आदेश लागू असणार आहे। पूर्णतः हे पाडकाम जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत पोलीस बंदोबस्त अशाच पद्धतीने या ठिकाणी तैनात असणार आहे आणि स्थानिक पावनगड परिसरामध्ये जे काही रहिवासी आहेत त्यांना देखील घराबाहेर न पडण्याच्या सूचना आहेत त्या देण्यात आल्या आहेत। आणि एकूणच आपण बघतोय की या सगळ्या मदरशाच्या पाडकामाच्या पार्श्वभूमीवर मोठी खबरदारी पोलिसांकडून घेतली जाते आणि त्याचबरोबर आता प्रशासनाकडून देखील या सगळ्या पावनगड परिसरामध्ये संचारबंदी आदेश देखील लागू करण्यात आलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील काटकरचा भूषण पाटील TV9 मराठी पावनगड कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।